नर्मदे हर. आज दिनांक 12 डिसेंबर 2025. आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 40वा दिवस. आम्ही आहोत हापेश्वर इथं मुक्कामाला. आता निघतोय आम्ही. आजचा प्रवास हापेश्वरून पुढे करतोय. चला तर बघूया दिवसाला काय आपल्याला अनुभव येतात, कसा काय आपला दिवस जातो. नर्मदे हर. आज थोडा उशिरा निघतोय. त्याचं कारण असं की थोडा पुढे 1 किलोमीटर नंतर पगडंडी मार्ग आहे आणि रस्ता नवीन आहे सगळ्यांसाठी. कारण आज काल रात्री या रस्त्याने फक्त आम्हीच आलेलो होतो आणि 1-2-3 परिक्रमा असे वेगळे होते की जे आमच्या मागे आले होते. म्हणून रात्री रस्ता माहीत नाही, तिथं फलक आहेत नाही आहेत. ते विचार करता म्हणून मी थोडा दिवसाला निघायचा विचार केला उजेड झाल्यानंतर. म्हणून आम्ही आता उजेडानंतर निघतोय. चला बघूयात काय होतं ते. नर्मदे हर. काय प्रसादी घेतली तिथूनच आपल्याला पगडंडी मार्ग लागलाय. तिथून आपण आता जातोय जंगलातील वाटेवर, पगदंडी वाटेवर. नर्मदे हर. सकाळी एक छोटा ओढा लागलाय, त्या ओढ्यातून आपल्याला जायचंय. आज सकाळचं वातावरण आणि आपलं सूर्यनारायणांचं दर्शन सकाळी सकाळी. पुण्यानंतर असे मस्त असे आंब्याची झाडं लागली आहेत. ते पाटीही दिली आहे. 2 मार्ग आहेत म्हणून समजण्यासाठी पाटीही दिली आहे. डोंगराचा चढ आल्यानंतर परिक्रमावासी एकदम थकून गेलेत सकाळी सकाळी. कारण सरळ रस्त्याची सवय झाली होती आणि आता परत डोंगर आलाय. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर परिक्रमावासी ना इथे हे बाबाजी आहेत, कुटिया इथं त्यांनी चाय प्रसादासाठी बोलवलंय. तर हनुमंतरायांची मूर्ती आहे, मंदिर छोटस आणि आज सकाळचा व्ह्यू. प्रतापगड प्रतापगड आपल्याला खापरमाळसारखी फिलिंग येते. पगडंडी रस्ता. सकाळ सकाळी मोठा चढ डोंगर चढून परिक्रमावासी एकदम संत गतीने डोंगरचा माथा चढत आहेत. असं वाटतं की पुढे गेल्यावर डोंगर संपेल, पण पुढच्या टर्नावर अजून मोठा डोंगर येतो. नर्मदे हर. आजचं नर्मदा मैयाचं दर्शन इथूनच भेटलंय. परिक्रमावासी चढतायत, काही परिक्रमावासी पुढे निघालेत. नर्मदे हर. आपल्याला आता जे समोर डोंगर रांगा दिसत आहेत
त्या डोंगर रांगा पार करून पुढे जायचंय. नर्मदे हर. समोरच्या पूर्ण डोंगर रांगा आपल्याला आता पार करून पलीकडे जायचंय. नर्मदे हर. रस्त्यात इथं तुषार सिंचनाचं लावलंय स्प्रिंकल. परिक्रमावासी भिजतायत, पाहून जावं लागतंय. आल्यानंतर 2 मार्ग आहेत. बोर्ड दिलाय तरी दाखवतो. तसा प्लेन रस्ता लागल्यानंतर परिक्रमावासी थोडं पटापट चालताना हा डोंगर आता खाली उतरून परत वरती पलीकडचा डोंगर चढायचा आहे. आपले परिक्रमावासी जे पुढे गेलेले आहेत ते इथे चालताना दिसत असतील. निकम बाबा, त्या आजी आणि आपले चिखले बाबा, खराडे बाबा हे सगळे पुढे गेलेले आहेत. या डोंगराच्या पलीकडे उतरून आपल्याला परत अजून दुसरी डोंगर माळ रांग येणार आहे. चला तर जाऊयात. तीव्र चढाचा रस्ता आलेला आहे. एवढसा चढा तर रडकुंडी यायला लागली. असा आजचा रस्ता. तीव्र उतार, तीव्र चढ, थंडागाम यायला लागलाय. नर्मदे हर. पुढे चालून आल्यानंतर सगळ्यांना इथं विश्रांती घेतलीये. जे काही मागे राहिले त्यांना आता इथं असेंब्ली पॉइंट करून सगळेजण आता सोबत निघतील. नर्मदे हर. मार्ग जो आहे तो पूर्ण मयेच्या कडेने आपल्याला आता लागलाय. डांबरी रस्ता. इथून आपला जाणार मठवाड. नर्मदे हर. डांबरी रस्ता लागल्यानंतर असा रस्ता इथं आपले नर्मदा परिक्रमा पैदल मार्ग आपल्याला सरळीकडे जायचंय. नर्मदे हर. गुजरात मधून मध्य प्रदेशात आपलं प्रवास सुरू झालाय. हे शुलपाणी झाडी, मध्य प्रदेश, शुलपाणीचं जंगल. इथून आपण आता आलशाभाई जे इतर रस्त्यात सेवा देतात त्यांच्या घरी भोजन प्रसादी किंवा बालभोग जे काय भेटेल ते करूयात आणि पुढे मार्गस्थ होऊया. नर्मदे हर. आहोत पुढे चालून आल्यानंतर
आलशाबाई आलशा पावरा यांच्या घराजवळ मक्कीची भाकर पापडासारखी आपल्या पेपरवर इकडे पेपर पेपर इकडनं या इकडनं या इकडे या फिनिशिंग यूट्यूब पे है ना? हाँ तुम्हारा? तो है हाँ कारागिरी बाबा ही पण आई दीदी बघ ना किती सुंदर भाकरी करते आता मला लेक्चर भजन प्रसादीसाठी सगळे परिक्रमावासी बसते भजन चालू आहे यांच्या घरातच आहेत आलशा भाई म्हणून आहेत ते सेवा देतात तिथं आंबा असं यांचं घर रेस्टॉरंट आम्ही निघालोय आता पुढच्या मार्गाला आता रस्ता तर आलाय डांबरी रस्ता पण रस्ता पूर्ण घाटाचा आहे अशी पहाड आहेत आपल्याला त्या पहाड 12 किलोमीटर चालायचं आहे जेवणानंतर 12 किलोमीटर साध्या रस्त्यावर होत नाहीये आता बघू किती वाजता पोहोचवते नर्मदे हर किलोमीटरही झालं नाही तोवर घाट लागला होता परिक्रमावासी थकले इथं कट्टे होते कट्ट्यावर बसून घेतलंय नर्मदे हर पुढे विश्रांती घेतल्यानंतर परत एक डोंगर सोडून आता उतार लागलाय उतार झाला की आपल्याला समोरचा जो डोंगर आहे तो पुरा खाली उतरून परत पायथ्याशी जाऊन चढायचा आहे नर्मदे हर चढ चढ चढून पूर्ण जंगल चढून आलोय तरी अजून चढ संपूर्ण काय नाव घेत नाही परिक्रमावासी बसून आराम करताय कारण चढ खूप आहे तिकडं मैयाचं दर्शन आणि ते पलीकडचे शूलपाणीचे डोंगर आपण आलेल्या डोंगराचा हा माथा तीन तासात 2.5 किलोमीटर चालून पूर्ण डोंगर सर झाला जीवाची लाही झाली कमंडलोतील पाणी संपलं परिक्रमावासी आता पुढे चालतायत आता उतार भाग लागलाय जरा पठार भाग आहे त्यानंतर असे 2 रस्ते येतात इकडं पाठी दिली आहे या मार्गाने आपल्याला मथवाडकडे जायचंय नर्मदे हर चालून आल्यानंतर परत एक चढ लागलाय छोटासा छोटा आहे का मोठा माहित नाही पुढे गेल्यावरच कळेल आज खूप चढचा रस्ता आलाय नर्मदे हर
2 वडाचे झाड आणि त्या झाडांपासून बनलेली ही कमान, ते सुंदर दृश्य दिसतंय. आणि अजून आपण चालत राहतोय. सूर्य मावळाच्या दिशेला आहे, पण अजून आपलं मथवाड काही येईना. चला बघूयात. नर्मदे हर. आपण इथं आलोय. एक आश्रमशाळा म्हणजे छात्रावास. इथं पोरं आपलं नर्मदे हर, पोरं नर्मदे हर. एक आश्रमशाळा आहे तिथं केलं आहे. इथं